परळीत पोलीस चौकीच्या दारासमोरच मद्यपींचा अड्डा, सातारा तालुका पोलिसांचे दुर्लक्ष। सातारा तालुक्यातील परळी म्हटलं की बाजारपेठेचे गाव सज्जनगडची परळी अशा नावाने ओळखतात। मात्र आता याच परळीमधील बस स्थानकाची ओळख मद्यपींचा अड्डा अशी होऊ लागली, कारण या बस स्थानकात प्रवासी कमी आणि मद्यपी जास्त असतात। यांच्या त्रासामुळे या बस स्थानकात कोणीही शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला बस स्थानकात प्रवेश करण्यास धजावत नाहीत। रोज कोण ना कोणतरी या बस स्थानकात मद्यप्राशन करून पडलेला असतो। बस स्थानकात मद्यपींच्या बाटल्या, ग्लास, काचा, दुर्गंधी पसरलेली असते। या गोष्टींचा त्रास परिसरातील रहिवासी, व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक यांना होत असतो। मात्र पोलीस चौकीच्या दारात असलेल्या बस स्थानकावर मद्यपींनी कब्जा केल्याची चर्चा संपूर्ण परळी खोऱ्यात असून पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एवढेच नव्हे तर परळी बसस्थानकात ड्राय डे दिवशी देखील मद्यपींचा बाजार भरतो। यामुळे या सर्व प्रकाराला पोलिसांची अभय असल्याची जोरदार चर्चा परिसरात असून बसस्थानकावरील या मद्यपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी परळी पंचक्रोशीतील नागरिकांकडून तसेच परळी ग्रामस्थांकडून होत आहे। वेळ पडल्यास परळी भागातील जनता परळीमध्ये उभी असलेली बाटली आडवी करण्यासाठी रस्त्यावर उतरेल अशी परिसरातील नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहे।